नमस्कार, मी हर्षाली हितेगुजे. आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपला विषय आहे गुडघेदुखी व आधुनिक उपचार पद्धती आणि यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत डॉक्टर सचिन करकमकर. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये. तर डॉक्टर सचिन करकमकर हे सिनियर कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून कार्यरत असून त्यांना 20 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज ऑफ कोल्हापूर इथून वैद्यकीय पदवी त्यांनी प्राप्त केली. पदव्युत्तर शिक्षण MS ऑर्थो त्यांनी आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज पुणे या प्रतिष्ठित संस्थेतून पूर्ण केलं. त्यांनी युनिट हेड म्हणून YCM हॉस्पिटल येथे काम केलं. स्पोर्ट्स मेडिसिनमधली आवड जपण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय केंद्राची शिष्यवृत्ती देखील प्राप्त केली. 2007 सालापासून ते कन्सल्टंट म्हणून हडपसरच्या खासगी रुग्णालयात कार्यरत आहेत. डॉक्टर सचिन करकमकर आपल्या अनुभवी कारकिर्दीचा आरोग्य सेवेसाठी लाभ करून देतात. वैद्यकीय कारकिर्दीत त्यांना गुडघा, खुब्याचे हाड, खांदा रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया, खांद्याची ऑर्थोस्कोपी, गुडघ्याची आर्थ्रोस्कोपी, कॉम्प्लेक्स ट्रॉमा आणि खुब्याच्या हाडाचे फ्रॅक्चर, गुडघेदुखी व आधुनिक उपचार पद्धती, रोबोटिक्स, इंजेक्शन्स, लेझर या आजारांवर उपचार करण्याचा अनुभव आहे. तर चला तर मग आता विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, सगळ्यात पहिला प्रश्न, संधिवात म्हणजे काय, त्याचे प्रकार काय आहेत आणि हा पूर्णतः आपण टाळू शकतो का? शरीरामध्ये जिथे दोन हाडं एकत्र येतात तिथे आपला सांधा तयार होतो. आपला गुडघ्याचा सांधा हा मांडीच्या हाडाने पायाच्या हाडाने निर्माण झालेला आहे. या सांध्याच्या वरती एक मऊ लवचिक कवच असतं किंवा आवरण असतं, ज्याला आपण खुर्च्या किंवा मेडिकल टर्ममध्ये कार्टिलेज म्हणतो. वयोमानाप्रमाणे किंवा दुर्घटनेमुळे अपघात झाल्यामुळे जरी खुर्च्या झिजलेली असेल किंवा आमवातामुळे ही खुर्च्या झिजलेली असेल तर तिथली हाडं उघडी पडतात. हाडांच्या खाली असलेल्या नसांवरती दाब पडला किंवा वेदना किंवा दुखणं चालू होतं आणि यालाच आपण संधिवात असं म्हणतो. संधिवात आपल्याला टाळता येणार नाही, पण नक्कीच आपण जर व्यवस्थित काळजी घेतली तर तो आपण लांबणीवर टाकू शकतो. आपला आहार पौष्टिक ठेवणं, नियमित एक्सरसाइज किंवा व्यायाम करणं, आपला वजन संतुलित ठेवणं, या 3-4 गोष्टी जरी आपण व्यवस्थितपणे पाळल्या गेल्या तरी हा संधिवाताचा आजार आपण काही वर्षांनी नक्कीच लांबणीवर टाकू शकू. नक्कीच. डॉक्टर, संधिवात कमी प्रमाणात आहे की जास्त प्रमाणात आहे, हे कसं ओळखावं आणि त्यानुसार त्याचे उपचार कसे बदलतात? संधिवातच्या आपण कुठल्या स्टेजमध्ये आहोत यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या गुडघ्याचा व्यवस्थित एक एक्सरे काढणं. उभं राहून जेव्हा आपण एक्सरे काढतो तेव्हा ॲक्च्युअल गुडघ्यावर किती दाब होतो आणि दोन हाडांच्या मधली गॅप किती कमी होते त्यावर आपण संधिवाताचं स्टेजिंग करू शकतो. पहिल्या स्टेजमध्ये खुर्च्या जी आहे ती अगदी मऊ पडते. दुसऱ्या स्टेजमध्ये खुर्च्यांचे धागे निघायला लागतात. तिसऱ्या स्टेजमध्ये खुर्च्यांना फटी पडायला लागतात आणि चौथ्या स्टेजमध्ये ऑलमोस्ट खुर्च्यांमध्ये खड्डे पडायला लागतात. तर संधिवात या 4 स्टेजेसमध्ये गणला जातो. प्रत्येक स्टेजप्रमाणे उपचार थोडेसे बदलतात. पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये पेशंटला फारसा त्रास होत नाही. त्यांच्या रोजच्या कार्यक्रमामध्ये किंवा रोजच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांना ते जाणवणार पण नाही की त्यांना संधिवात आहे. पण जेव्हा थोडीशी कष्टाची कामं पडतात, जेव्हा उठबस करणं पडतं, जेव्हा जमिनीवरनं आपण चढउतार करतो, जिन्यावरनं चढउतार करतो किंवा वेडावाकड्या जमिनीवर चालतो, तेव्हा मात्र मग दुखणं किंवा वेदना येतात. स्टेज 3 आणि स्टेज 4 मध्ये हाच त्रास बऱ्यापैकी वाढतो आणि रोजच्या ॲक्टिव्हिटीमध्ये या लोकांना त्रास व्हायला लागतो. पहिल्या 2 स्टेजेसमध्ये म्हणजे 1 आणि 2 स्टेजमध्ये आपण जर रेग्युलर एक्सरसाइज केले, एक्सरसाइजेसनी आपले स्नायू बळकटी दिली तर बऱ्यापैकी हे आजार कंट्रोलमध्ये राहू शकतो. स्टेज 3 आणि स्टेज 4 मध्ये मात्र बऱ्याच वेळा लोकांना शस्त्रक्रियेची गरज पडते. नक्कीच. डॉक्टर, गुडघ्यातील इंजेक्शन व लेझर उपचार पद्धती ज्या असतात त्याचा कधी आणि कसा फायदा होतो? बाय एंड लार्ज आता गुडघ्यामध्ये स्टिरॉइड इंजेक्शन देणं पूर्णतः बंद झालेलं आहे. सध्या ऑर्थोपेडिक सर्जन जे इंजेक्शन्स देतात ते युजली हायलोरोनिक ॲसिडचे किंवा प्लेटलेट रिच प्लाझ्माचे असतात. हायलोरोनिक ॲसिड म्हणजे आपल्या सांध्यातलं जे ऑइल आहे त्याला तो शॉक ऑब्झॉर्प्शनची प्रॉपर्टी देतो. त्यामुळे तुम्ही जेव्हा कष्टाची कामं करता, जशा एखाद्या 2 व्हीलरमधल्या शॉक ऑब्झॉर्प्शनचं काम असतं त्याप्रमाणे ती हाडं एकमेकावर घासू देत नाहीत. प्लेटलेट रिच प्लाझ्माचे जे इंजेक्शन्स असतात तर ते थोडेसे खुर्च्याच्या ज्या पेशी असतात त्यांना बळकटी देतात. त्यामुळे खुर्च्यांचे स्नायू, खुर्च्यांची ताकद वाढते, त्यांची प्रतिकारशक्ती वाढते, लोड घेण्याची क्षमता वाढते आणि त्यामुळे मग थोडेसे वेदनाही कमी होतात. तर पहिल्या 2 स्टेजेसमधल्या पेशंटनी नेहमी चांगले एक्सरसाइज करावेत. एक्सरसाइजेसनी जर दुखणं कमी झालं नाही तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स करावे लागतात. ज्या गोष्टींमुळे दुखणं वाढतं, जमिनीवर उठबस करणं, जसं आपण जेवायला खाली मांडी घालून बसतो, पूजेला मांडी घालून बसतो किंवा जिना चढउतार करतो, त्या गोष्टी शक्यतो टाळाव्यात. या दोन्ही गोष्टींनी जर फरक पडला नाही तर मग आपण इंजेक्शनचा नक्कीच विचार करू शकतो. स्टेज 2 मध्ये जेव्हा खुर्च्या जास्त झिजते तेव्हा मात्र आपल्याला एखाद्या वेळेस दुर्मिळीतनं उपचार घेण्याची गरज पडते.
दुर्बिणीतनं उपचार पद्धतीलाच कॉमन लँग्वेजमध्ये आपण लेझर थेरपी म्हणतो, पण त्याचा प्रॉपर मेडिकल शब्द आहे तो म्हणजे आर्थ्रॉस्कोपी. तर दुर्बिणीतनं जेव्हा आपण ऑपरेशन्स करतो तेव्हा आपल्या पेनपेक्षा सुद्धा छोट्या डायमीटरची दुर्बीण असते, त्याला HD कॅमेराज अटॅच असतात आणि त्याने संपूर्ण आपल्याला सांधा दिसतो. त्यामुळे दोन हाडांच्या मध्ये असलेली खुर्च्या ती जर कुठे फाटलेली असेल, फाटून दोन हाडांच्या मध्ये अडकत असेल, तर ती खुर्च्या आपण स्वच्छ करू शकतो. खुर्च्याचे जे पडदे आहेत जे की हालचाल करताना त्रास देतात ते पडदे आपण साफ करू शकतो. आणि बऱ्याच लोकांना एंड स्टेजमध्ये थोडेसे गुडघ्यामध्ये हाडांचे खडे सुद्धा होतात, तर त्या सगळ्या गोष्टींना आपण दुर्बिणीतनं उपचार करू शकतो. तर दुर्बिणीतनं उपचार करायचा जो उपचार पद्धती आहे, तर ती पहिले 2-3 गोष्टी सगळ्या आपण व्यवस्थित पाळल्यानंतर त्यातनं फरक जर पडला नाही तर आपण दुर्बिणीतनं म्हणजेच आर्थ्रॉस्कोपीमधनं उपचार घेऊ शकतो. आर्थ्रॉस्कोपीचा अजून एक फायदा असा आहे की या सर्जरीचे धोके कमीत कमी आहेत. ही डे केअर सर्जरी आहे. रुग्णांना सकाळी ॲडमिट करून संध्याकाळी आपण घरी सोडू शकतो. कुठेही रक्तस्राव होत नाही, कुठेही अँटीबायोटिक जास्त गरज पडत नाही. त्यामुळे धोके कमी आणि फायदे जास्त आहेत. तर ज्या पेशंटना याची गरज आहे, नीडी पेशंटनी या उपचार पद्धतीचा नक्कीच फायदा घेतला पाहिजे. नक्कीच. डॉक्टर, गुडघे बदलण्याची जी काही शस्त्रक्रिया आहे, जे ऑपरेशन आहे, त्यानुसार आता काळानुसार कोणते नवीन चेंजेस किंवा आधुनिक पद्धती आता आहेत? बरोबर. तर सुरुवातीला काही वर्षांपूर्वी जेव्हा सांधेबदलीचं ऑपरेशन चा शोध लागला, तेव्हा सगळ्या पेशंटला पूर्ण टोटल जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे कृत्रिम सांधारोपण करण्यात येत होतं. पण नंतरनं बरेच त्याच्यावरती शोध झाले आणि असं दिसून आलं की काही लोकांना, जवळपास एक 30% लोकांना त्यांचा फक्त आतला जो कप्पा आहे गुडघ्याचा, तो फक्त तो एकच कप्पा खराब असतो. मग अशा पेशंटसाठी एक आता चांगला ऑप्शन जो आला आहे तो म्हणजे युनिकोंडायलर नी रिप्लेसमेंट. याचाच अर्थ काय की जर तुमच्या शरीरातला, तुमच्या गुडघ्यातला एकच कप्पा खराब झालेला असेल तर तुम्ही फक्त तेवढाच कप्पा बदलू शकता. तुम्हाला पूर्ण गुडघा बदलायची गरज पडणार नाही. यालाच युनि कंपार्टमेंटल नी रिप्लेसमेंट म्हणतात. याच स्टेजला म्हणजे स्टेज 3ला अजून एक दुसरा ऑप्शन आहे, तो म्हणजे ऑस्टिओटॉमीचा. आपण जर नॉर्मल माणसांना बघितलं तर आपले गुडघे आपल्याला स्ट्रेट वाटतात, पण गुडघ्याची ॲनाटॉमी जर तुम्ही स्टडी केली तुम्हाला असं जाणवून येईल की गुडघा आपला किंचित एक 3 डिग्रीने आतल्या बाजूला झुकलेला आहे, त्यामुळे आपला आतला कप्पा खराब होतो. तर या कप्प्यावरचा जर भाग आपण गुडघ्याच्या मधोमध देऊ शकलो किंवा गुडघ्याच्या बाहेरच्या कप्पावर देऊ शकलो, जिथं खुर्च्या सक्षम आहे, ताकदवर आहे, तर ती व्यवस्थित लोड घेऊ शकते. तर अशा ऑपरेशनना, ज्याला आपण मेडिकल टर्ममध्ये ऑफ लोडिंग सर्जरीज म्हणतो किंवा ऑस्टिओटॉमी म्हणतो, त्याच्यामध्ये पायाचा भाग सरळ केला जातो आणि तुमच्या आतल्या कप्प्यावर पडणारा भार जो आहे तो सेंटरमध्ये किंवा बाहेरच्या कप्पावरती शिफ्ट केला जातो. तर या दोन्ही सर्जरीज ज्या आहेत या पूर्ण गुडघा बदली म्हणजे टोटल जॉईंट रिप्लेसमेंटच्या आधीच्या स्टेजला आपण करू शकतो. या दोन्हीपैकी कुठली सर्जरी नक्की करायची हे पेशंटच्या लक्षणावर अवलंबून असतं, तुमच्या एक्सरेवरती जे फाइंडिंग दिसतात त्याच्यावर अवलंबून असतं. पेशंटला जुने काही आजार आहेत का, पेशंटचे लिगामेंट्स कसे आहेत, पेशंटची गुडघ्याची वाटी झिजलेली आहे का, अशा अनेक गोष्टी तुम्ही जेव्हा लक्षात घेता आणि त्यामुळे तुम्ही मग डिसिजन घेता की त्याला कुठलं ऑपरेशन योग्य पडेल, युनिकोंडायलर रिप्लेसमेंट की ऑस्टिओटॉमी. आता टोटल जॉईंट रिप्लेसमेंट किंवा पूर्ण सांधारोपण हे जे आहे हे काही वर्षांमध्ये याच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेले आहेत. आणि सुरुवातीच्या काळामध्ये पारंपरिक पद्धतीने जेव्हा हे रिप्लेसमेंट्स केले जायचे, त्याला कन्व्हेन्शनल सर्जरीज किंवा स्टँडर्ड जॉईंट रिप्लेसमेंट्स म्हणतात, तर याच्यामध्ये ही सर्जरी 100% पेशंट्सच्या आजारावर अवलंबून असायची. त्याशिवाय सर्जनचा एक्सपिरियन्स हा खूप मोलाचा असायचा. सर्जन किती एक्सपिरियन्स्ड आहे त्याच्यावर ही सर्जरी 100% डिपेंडंट असायची. हँड होल्ड टूल्स म्हणजे हातात असणारे जे बरेचसे टूल्स असतात ते टूल्स गुडघ्यावरती प्लेस करून मग अचूकपणे गुडघ्यांचा काप किंवा बोनचे कट घेतले जायचे. तर या कन्व्हेन्शनल सर्जरीजमध्ये कुठेही कॅलिब्रेशन टूल वापरले जायचे नाहीत. जो काही रिझल्ट असायचा तो 100% पेशंटच्या आजारावर आणि सर्जनच्या एक्सपिरियन्सवर अवलंबून असायचा. त्यामुळे बराच वेळा 100% एफर्ट्स घेऊन सुद्धा असं दिसून आलं की फक्त 80% लोकांनाच या सर्जरीचा फायदा होत होता. 20% लोक तरीसुद्धा अनसॅटिस्फाईड किंवा अनहॅपी राहत होते. आणि याचं एक मेन रिझन असं दिसून आलं की ह्याच्यामध्ये कॅलिब्रेशन नसल्यामुळे तुम्ही त्यांना परफेक्ट अनाटॉमी देण्यामध्ये कुठेतरी कमी पडताय. हीच कमतरता कमी करण्यासाठी किंवा याचे रिझल्ट्स वाढवण्यासाठी 2010मध्ये कम्प्युटर ॲसिस्टेड सर्जरीज किंवा नेव्हिगेशन सर्जरीजचा शोध लागला. आता नेव्हिगेशन सर्जरीज किंवा कम्प्युटर ॲसिस्टेड सर्जरीज जे आहेत, कम्प्युटर हा एक पॅसिव्ह ॲसिस्टंट म्हणून तुमच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सर्जनबरोबर मदतीला असतो.
तो तुम्हाला प्रत्येक ऑपरेशनच्या स्टेप्स करायच्या आधी आणि ऑपरेशनच्या स्टेप्सच्या नंतर सुद्धा एक डबल रिचेक देतो. त्यामुळे ह्युमन लिमिटेशन्समुळे अनइंटेन्शनल एरर जी व्हायची त्या एरर्समध्ये बरेच घट झाली आणि त्यामुळे रिझल्ट्स थोडेसे वाढले गेले. पण जसं तुम्हाला सांगितलं की कम्प्युटर नेव्हिगेशन हा एक पॅसिव्ह असिस्टंट होता, तो ॲक्टिव्हली ऑपरेशनमध्ये सर्जनबरोबर भाग घेत नसे. त्यामुळे ह्याचा प्रभावी आणि जास्त विकसित प्रकार जो आहे तो म्हणजे रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट. तर आपला जो सांधेरोपण आर्टिफिशियल जॉईंट रिप्लेसमेंटची सर्जरी आहे ती प्रत्येक दशकामध्ये थोडीफार बदलत गेलेली आहे आणि त्याच्या मागचा हेतू हाच होता की पेशंटला सॅटिस्फॅक्शन रेशो कसा वाढवायचा, त्याच्या गुडघ्याला नैसर्गिक रूप नॅचरल नीची ॲनाटॉमी कशी द्यायची जेणेकरून त्याचे रोजच्या हालचालीची जे गोष्टी आहेत, रोजच्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या त्याला सुसह्यपणे करता याव्यात. नक्कीच. डॉक्टर सचिन, आजकाल रोबोटिक शस्त्रक्रियेबद्दल बरंच बोललं जात आहे, तर या शस्त्रक्रियेचे नेमके काय फायदे आहेत? रोबोटिक शस्त्रक्रिया जसं तुम्हाला मी सांगितलं की रोबो हा एक सर्जनसाठी एक स्किल्ड, स्मार्ट आणि ॲक्युरेट असिस्टंट म्हणून गणला जातो. आणि सर्जनचं स्किल आणि रोबोची ॲक्युरेसी ही दोन्ही जर एकत्र आलं तर मग आपल्या सर्जरीला आपण बऱ्यापैकी चांगला सक्सेस रेट देऊ शकू. त्यामुळे जो एक फील असायचा पेशंटला नॅचरल गुडघ्याचा, तो फील बऱ्याचशा पेशंटला आता रोबोटिक सर्जरीमध्ये मिळायला लागलेला आहे. एक नॅचरल फील मिळाला की कृत्रिम सांधारोपण झालेलं आहे असंही बऱ्याच पेशंटला जाणवत नाही. त्याशिवाय रोबोनी ऑपरेशन केलेल्या पेशंटमध्ये जखमा छोट्या असतात, स्नायूंचा काप, हाडांचा काप हा कमी असतो, त्यामुळे त्यांना वेदना कमी होतात, रक्तस्राव कमी असतो. लिगामेंटचं बॅलन्सिंग जो असतो, जो की खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे पेशंटच्या सक्सेस रेटमध्ये. आपले ताणलेले लिगामेंट किंवा आखडलेले स्नायू जे आहेत ते मिलीमीटर बाय मिलीमीटर आपल्याला मोकळे करावे लागतात. तर हे स्नायू किंवा हे लिगामेंट्स 2 किंवा 3 मिलीमीटर जरी कमी जास्त मोकळे झाले तर त्याचा परिणाम डायरेक्टली पेशंटच्या आउटपुटवर म्हणजे सक्सेसवर होतो. पेशंटचा सांधा ढिला होणं किंवा घट्ट होणं याचे चान्सेस असतात ते रोबोटिक सर्जरीमुळे कमी झालेले आहेत. आपल्या पायाचं हाड जे की एक्झॅक्टली काटकोनात आहे, हा अँगल जो 90 डिग्री पाहिजे तो जर 3-4 डिग्रीनी जरी वर किंवा खाली झाला तरी त्याचा इफेक्ट डायरेक्टली सांध्याच्या टिकाऊपणावर म्हणजे त्याच्या लाईफस्पॅनवर होतो. रोबोमुळं तो आपण ॲक्युरेटली 90 डिग्री करू शकतो, त्यामुळे सांध्याची लाईफस्पॅन प्रचंड वाढलेली आहे. आज आपण खात्रीदायक म्हणू शकतो की पेशंटने जर चांगले एक्सरसाइज केले, रोबोटिक सर्जरी झाली तर तो सांधा कमीत कमी 15 ते 20 वर्ष व्यवस्थित त्यांनी कार्य दिलं पाहिजे. त्याचप्रकारे मांडीच्या हाडावर आपण जी कॅप लावतो ह्याची, त्या कॅपचं रोटेशन जरी काही अँगलनी बदललं तरी त्याचा इफेक्ट गुडघ्याच्या वाटीच्या स्टेबिलिटीवर किंवा भक्कमपणावर होतो. तर थोडक्यात काय तर रोबोमुळे रिकव्हरी ही फास्ट झालेली आहे, रक्तस्राव कमी झालेला आहे, इम्प्लांटचं प्लेसमेंट जास्त ॲक्युरेट करू शकतो आपण आणि त्यामुळे गुडघ्याची लाईफस्पॅन वाढलेली आहे. तर असे बरेच फायदे आपल्याला रोबोटिक सर्जरीमुळे दिसत आहेत आज. नक्कीच. डॉक्टर, ही रोबोटिक शस्त्रक्रिया जी आहे ती नेमकी कशा प्रकारे केली जाते किंवा काय प्रोसेस आहे त्याची? रोबोटिक शस्त्रक्रिया ही थोडीशी गुंतागुंतीची वाटते सुरुवातीला, पण जेव्हा तुम्ही रेग्युलरली त्या सर्जरीज करत राहता तेव्हा तुम्हाला त्याचा कॉन्फिडन्स एक वेगळ्या लेवलला येतो आणि ती बऱ्यापैकी सोपी वाटायला लागते. तर मी सांगण्यापेक्षा मी काय करेन, मी माझा रोबोटिकचा व्हिडिओ तुम्हाला दाखवेन, त्यातनं प्रेक्षकांना पण समजायला फार सोपं जाईल. तर रोबोटिक शस्त्रक्रिया ही युजली 1 तासाची चालते. 1 तासामध्ये एका गुडघ्याचं आपण ऑपरेशन करू शकतो. युजली ही शस्त्रक्रिया स्पायनल अनेस्थेशियामध्ये होते. त्याचे ऑपरेशन थिएटर्स जे असतात ते सुसज्ज असतात, लॅमिनार फ्लो त्याच्यामध्ये असतं, म्हणजेच आपल्या या रूमपेक्षा 1000 पटीने तिथली हवा शुद्ध असते आणि ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे कारण इन्फेक्शन रेट कमी आहे. तर रोबोटिक सर्जरीला आपण तुम्ही बघितल्याप्रमाणे ब्ल्यू कलरचे ट्रॅकर्स गुडघ्यावर आणि मांडीच्या हाडावर लावलेले असतात. हे ट्रॅकर्स इन्फ्रारेड सेन्सिटिव्ह असतात, म्हणजे तुमच्या रोबोटिक कॅमेराला ते दिसतात आणि हे दिसल्यामुळे गुडघ्याचं स्पेशल ओरिएंटेशन जे आहे ते तुम्हाला व्यवस्थित दिसतं. तर सुरुवातीला आपण काय करतो की पेशंटच्या गुडघ्याचा बाक किती आहे, तिथे खडबडीतपणा किती आहे, त्याचा किती हाड झिजलेला आहे, ह्याची सगळी माहिती जी आहे ती आपण रोबोला कॅमेराद्वारे पोहोचवतो. आणि ही कॅमेराद्वारे पोचल्यानंतर रोबोटिक मशीन जी आहे त्याला पुरेपूर्ण आढावा येतो की हा गुडघा किती डिग्रीमध्ये खराब झालेला आहे, किती बाक आहे आणि ह्याचा साईज काय आहे, ह्याचे डायमेन्शन्स काय आहे, त्याचे अँगल्स कुठले आहेत, त्याचे स्लोप्स कुठले आहेत, अशा असंख्य गोष्टी रोबोला मिलीमीटरच्या प्रिसिजनमध्ये कळतात. आणि या प्रिसिजनच्या बेसिसवरती रोबो आपल्याला एक आउटपुट देतो की तुम्ही या प्रकारच्या गुडघ्याला अशा प्रकारचे इम्प्लांट लावावेत. आणि
त्याचा फायदा होतो की आपण त्याच्यावर प्लॅनिंग करू शकतो. म्हणजे एक्झॅक्टली ऑपरेशन करायच्या आधी रोबो आपल्याला सांगतो की या गुडघ्याच्या अशा प्रकारे रचना केली गेली तर पेशंटला कसा फायदा होईल. आणि याचं प्रिसिजन मिलीमीटरमुळे असल्यामुळे, मिलीमीटर्समध्ये किंवा डिग्रीजमध्ये असल्यामुळे ते खूप चांगलं आहे. तर रोबोटिक सर्जरी ही 3 फेजेसमध्ये असते. पहिल्या स्टेजमध्ये आपण रजिस्ट्रेशन करतो आणि मॅपिंग करतो, म्हणजे गुडघ्याचा आकार रोबोला सांगतो. आणि तिसऱ्या स्टेजमध्ये ॲक्च्युअल सर्जरीचं एक्झिक्युशन होत असतं. तर अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायचं असेल तर आपण रोबोटिक सर्जरी एखाद्या नेव्हिगेशन गुगलवरच्या आपल्या मोबाईलवरच्या ॲपशी कम्पेअर करू शकतो. आपण नॉर्मली जेव्हा ट्रॅव्हल करतो तेव्हा आपण गुगलला मॅपला आपला स्टार्टिंग पॉईंट सांगतो आणि एंड पॉईंट सांगतो. तर रजिस्ट्रेशन मॅपिंग हा स्टार्टिंग पॉईंट आहे. ह्याच्यातनं तुमचा गुडघा कुठल्या स्टेजमध्ये आहे, कुठल्या स्टेजपासून तुम्हाला तो एंड स्टेजपर्यंत न्यायचा आहे ह्याची आयडिया येते. आपला एंड स्टेज जो आहे तो आपला ठरलेला असतो. आपल्याला आपला गुडघा अगदी परफेक्ट सरळ हवा आहे, दोन्ही बाजूचे लिगामेंट जे आहेत ते चांगल्यापैकी बॅलन्स्ड हवेत, भार घेताना गुडघ्याचा भार सगळा सेंटरली जायला हवा. या सगळ्या एंड पॉईंट रोबोमध्ये फीड केलेल्या असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मिलीमीटरमध्ये जेव्हा तो आपल्याला सांगतो किती बोन आपल्याला काढायचं आहे गुडघ्याचं, कुठल्या कप्प्यामध्ये हाडं जास्त झिजलेली आहेत, कुठल्या कप्प्यामध्ये हाडं चांगली आहेत, तर त्याप्रमाणे आपण तो गुडघ्याला काप घेतो, खराब झालेलं बोन जे आहे ते काढतो. तर अशा प्रकारे रोबोटिक सर्जरी होते आणि त्याचं प्रिसिजन बऱ्यापैकी चांगलं आहे. नक्कीच. आणि मग या रोबोटिक शस्त्रक्रियेनंतर म्हणजे गुडघा चेंज केल्यानंतर कोणती विशिष्ट काळजी घ्यावी लागते? जसं कुठल्याही प्रत्यारोपणानंतर म्हणजे वेदर यू डू द सर्जरी पारंपरिक मेथडनी करा किंवा कम्प्युटर नेव्हिगेशननी करा किंवा रोबोटिकनी करा, घेणारी काळजी जी आहे तिच्या ऑपरेशनच्या नंतर जी आपल्याला आपण काळजी घेणं अपेक्षित आहे ती काळजी ऑलमोस्ट सगळ्या सर्जरीजला सेम आहे. तर जमिनीवर खाली जेव्हा आपण उठबस करतो तेव्हा आपल्या गुडघ्यावर आपल्या वजनाच्या चौपट वजन पडतं. त्यामुळे या सांध्याची लाईफ कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रेफरेबली जेव्हा केव्हा शक्य असेल, जिथं तुमची सोय व्यवस्थित झालेली असेल, त्या पेशंटनी गुडघ्यावर खाली जमिनीवर मांडी घालून बसणं शक्यतो टाळावं. असं नाही की पेशंटला बसता येत नाही, बरेचसे पेशंट मांडी घालून व्यवस्थित खाली ऑपरेशनंतर बसू शकतात, पण असं बसल्याने त्यांच्या गुडघ्याच्या इम्प्लांटची लाईफ थोडीशी कमी होऊ शकते. त्यामुळे त्या गोष्टी प्रेफरेबली करू नयेत. इंडियन स्टाईलने आपण जे टॉयलेट्स वापरतो, स्क्वॅट्स करतो, त्या गोष्टी प्रेफरेबली अवॉइड कराव्यात. खडबडीत जमिनीवरती किंवा शेतांवरती शक्यतो जाणं टाळावं. पण नॉर्मल चालणं फिरणं याला काहीच लिमिटेशन नाही आहे. तुम्ही हवं तेवढं अंतर चालू शकता, हवा तेवढा वेळ उभा राहू शकता, जेवढा हवा तेवढा प्रवास करू शकता. त्यामुळे लिमिटेशन्स असे आहेत की जे आपण नॉर्मली आणि इझिली पाळू शकतो. नक्कीच. डॉक्टर, गुडघा बदलल्याने रुग्णाच्या गुडघेदुखीपासून त्यांना कशा पद्धतीने आराम मिळतो? थोडक्यात सांगा. दुखणं म्हणजे मेन इंडिकेशन तुम्ही जर मला विचाराल की गुडघे बदली का करायला हवी, तर त्याचा मेन रिझन आहे की पेन. वेदनामुक्त जीवन जगणं हा प्रत्येक रुग्णाचा हक्क आहे. आणि आज आपण जे काही सिनियर सिटीजन्स बघतोय, जे त्यांच्या वयाच्या 65, 70, 75च्या वयामध्ये आहेत, त्यांना एक आज सोशल कॉन्ट्रीब्युशन किंवा सोशल पार्टिसिपेशन करणं खूप गरजेचं आहे. पण गुडघेदुखीमुळे बरेच लोक असे सोशल गॅदरिंग्समध्ये जाऊ शकत नाहीत, प्रवास करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना कुठेतरी सेटबॅक बसतो. तर जेव्हा तुमचे गुडघे दुखणं कमी होईल, वेदनामुक्त होतील, तेव्हा तुम्ही सोशल गॅदरिंगमध्ये जाऊ शकाल. एक डिपेंडंट राहण्याची जी थोडीशी मेंटॅलिटी डेव्हलप झालेली असते, तुमची डिपेंडन्सी वाढेल, तुम्हाला इंडिपेंडेंटली चालता फिरता येईल. त्यामुळे सोशल, सायकोलॉजिकल आणि मेडिकल असे तिन्ही फायदे या टोटल जॉईंट रिप्लेसमेंट नंतर असतात. नक्कीच. जाता जाता आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सल्ला द्याल थोडक्यात? माझा सल्ला असाच असेल की गुडघेदुखी आपण नक्कीच लांबीवर टाकू शकतो. गुडघेदुखी उशिरात उशिरा व्हावी त्या अनुषंगाने तुम्ही त्याचं प्रिपरेशन तरुण वयात चालू करायला हवं. तुमच्या गुडघ्याच्या हाडांची क्वालिटी चांगली ठेवण्यासाठी पौष्टिक आहार, नियमित व्यायाम आणि वजन संतुलित ठेवणं या 3 मूलभूत गोष्टी आहेत की ज्याच्यावर तुम्ही जर पालन केलं तर तुमचे गुडघे वयाच्या 65, 70 किंवा त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा टिकू शकतील. नक्कीच. तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तर आजच्या या कार्यक्रमात आपण गुडघेदुखी व आधुनिक उपचार पद्धती या विषयावर डॉक्टर सचिन करकमकर यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. तुम्ही सुद्धा अशा कोणत्या त्रासाने ग्रस्त असाल तर यांना जरूर संपर्क करा. स्क्रीनवर यांचे नंबर फ्लॅश होत आहेत, त्यांना तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा C24 तास.
लाल मातीतली कुस्ती म्हणजे